स्ट्राइक फलंदाज एकता खडीसागाकडनं जाताना अक्षय आणि योगेश. अक्षय यांनी जर लगातार 3 षटकार खेचले तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक येते. ते सॅम डीजे चे ऑनर योगेश गायकवाड यांच्याकडनं सन ऑफ गायकवाड. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज अजय. ओ द विकेट अटॅक मात्र योग्यसाठी. या सामन्यातला पहिला चेंडू असेल तो योग्यसाठी. ते अजयचा फलंदाज बीट इथे. अजयचा पुढे चेंडू असेल. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड शॉट येतोय. कार्पेट शॉट लॉंग द ग्राउंड. आणि 4 धावने श्री गणेशा करताना योगेश. तर मात्र हवे चेंडू इथे खेळ तिथे खाली आहे. नामाज खेळ उत्तम पकडते. धन्यवाद डीजे. 2 धावाचं योगदान देऊन फलंदाज योगेश ते झेलबाद झाले आणि निश्चितच जवळजवळ ते 10 ते 20 धावांची ते उणीव भासेल संघाच्या टोटल मध्ये. दरम्यान पुढील चेंडू असेल अजयचा. यावेळेस मात्र अक्षयसाठी हलक्या हातामध्ये खेळलेला हा चेंडू हलक्या हाताने झेल घेण्याचा प्रयत्न पाहायला भेटला नाही. ते धाव संख्या होती ती 5 धावा. तर मात्र फलंदाजी मार्कवर सज्ज होताना फलंदाज गुड्डू. फलंदाज बीट इथे. धाव संख्या होती ती 5 धावा. यावेळेस मात्र जोरदार प्रहार. होते ती 9 धावा. एक चांगली सुरुवात पाहायला भेटते एकता खर्डी संघाकडनं.
राऊंड द विकेट अटॅक करत आहेत गोलंदाज सागर, परंतु दिशा चेंडू पाहायला भेटला येते, पंचांचा इशारा येते. धाव संख्या होते ती 10 धावा. याच वेळेस मात्र जोरदार फटका येतोय, चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार, चौकार. शनिवार रविवारी हो मॅची खेळायला. 14 धावा. पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा सागरचा अक्षयसाठी. यावेळेस एज आणि पंच इथे झेलबाद देत आहेत. धन्यवाद डीजे. धाव संख्या होती 14 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. मात्र नवीन फलंदाज येत आहेत. अनिल वैयक्तिक 5 धावांचं योगदान देऊन फलंदाज मात्र तंबूत परतताना अक्षय. पुढील चेंडू असेल सागरचा अनिलसाठी. लाऊड अपील, परंतु पंच मात्र दाद देत नाहीये तिथे. पुढील चेंडू असेल तो सागरचा. यावेळेस मात्र फलंदाज भेट, बॅक टू बॅक 2 चेंडू ते फलंदाज भेट होताना अनिल. यावेळेस मात्र जोरदार प्रहार पाहायला भेटतोय, परंतु ते खेळाडू अवेलेबल आहे. धावसंख्येत एकने भर झाली, धावसंख्या होती 15 धावा. पुढील चेंडू असेल तो सागरचा, आता मात्र गुड्डूसाठी. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार फटका तर डाऊन द ग्राउंड. 4 धावसाठी चेंडू खेळतात ते गुड्डू. धाव संख्या होती ते 19. षटक संपताय, 2 षटकानंतर धाव संख्या होती 19.
धन्यवाद डीजे. जवळजवळ 9.50च्या स्ट्राईक रेटने इथं धावा जमवताना फलंदाज एकता खर्डी संघाकडनं गुड्डू तसेच अनिल. तर मात्र स्ट्राईक गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे ते अजय टू अनिल. तिसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू असेल. लेफ्ट हँड फलंदाज अनिलसाठी अजयचा. यावेळेस मात्र वाईड यॉर्कर पाहायला भेटला. धाव संख्या तिथे 19. निर्धावचा चेंडू. यावेळेस क्षेत्ररक्षण उत्तम होत आहे परंतु एक धाव काही ते रोखू शकत नाहीयेत. रिस्की धाव होती ते. धाव संख्या होती 20 धावा. खर्डी परिसरातले नावाजलेले फलंदाज तसेच नावाजलेले गोलंदाज अजय. सामना होतोय आता अजय वर्सेस गुड्डू. षटकातला पुढील चेंडू असेल अजयचा गुड्डूसाठी. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषा पार चौकार. धन्यवाद डीजे. पुढील चेंडू असेल तो अजयचा. पुन्हा एकदा इथे गुड्डूसाठी. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला भेटलं. या चेंडूसाठी मात्र प्रत्युत्तर पाहायला भेटलं नाही ते फलंदाज गुड्डूकडनं. धाव संख्या मात्र कोणताही फेरबदल नव्हता. 24 धावा. आता मात्र चेंडू सीमापार षटकार. धाव संख्या होते ती 30 धावा. पुढील चेंडू असेल तो अजयचा. पुन्हा एकदा गुड्डूसाठी. यावेळेस मात्र जोरदार प्रहार भेटतोय. षटक झालेला आहे. 6 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या होती ती 36 धावा. मात्र गोलंदाजी मार्को सज्ज होताना गोलंदाज आशिषचा सामना कधी ते लेफ्ट हँड फलंदाज अनिल. 3 षटकानंतर धाव संख्या होती ती 36 धावा. जवळजवळ
12.00च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना फलंदाज आशिषचा पुढील चेंडू जोरदार फटका येतोय आणि निश्चितच हा षटकार असेल. धन्यवाद डीजे. धावसंख्या होते ती 42 धावा. यावेळेस पंच क्रीजच्या बाहेर चेंडू जात ते नो चेंडू घोषित करतात, परंतु या चेंडूवर ते फिट नसेल. धावसंख्या होते ते 43 धावा. धन्यवाद. हॅलो, पुढील चेंडू असेल तर पुन्हा एकदा आशिषचा. यावेळेस मात्र दिशा चेंडू पाहायला भेटला. धाव संख्या होती ती 44 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रहार पाहायला भेटतोय. षटकार. धाव संख्या होती ती 50 धावा. मात्र चेंडू डिक्लेअर झोन कडे जातोय. धाव संख्या होती 51 धावा आणि जो विश्वास दाखवलाय ते अनिलवर, त्या विश्वासाचा सार्थ करताना अनिल 2 षटकार आतापर्यंत वसूल केलेत अनिल यांनी. पुढील चेंडू असेल आशिषचा गुड्डूसाठी. मिस स्पीड चेंडू सीमापार चौकार. सागर यांच्याकडनं मिस स्पीड होते. जवळजवळ ते 4 धावा ते बहाल केलेल्या आहेत. धाव संख्या होते ती 55 धावा. यावेळेस पुन्हा एकदा दिशा चेंडू पाहायला भेटला. धाव संख्येत एकने भर झाली. धाव संख्या होते ती 56, 56 धावा. यावेळेस जोरदार पाहायला भेटतोय ते चेंडू जातोय षटकार. धाव संख्या होती ती 62 धावा. शेवटचं षटक घेऊन येते ते गोलंदाज तन्मय.
यावेळेस मात्र हवेत चेंडू येते, झेलबाद फलंदाज अनिल. धाव संख्या होती ती 62 धावा. जोरदार फटका येतोय फाईन लेगच्या क्षेत्रात. 6 धावांसाठी चेंडू भिरकावून दिला तो गुड्डू याने. धाव संख्या होते ती 67 धावा. अडुसष्ट धावा. यावेळेस पुन्हा एकदा फटका पाहायला भेटला. ती 74 धावा. यावेळेस मात्र हवेत चेंडू येते, नामा त्याच्या खाली. षटकातला हा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये किती धावा ते जमवतात फलंदाज हरेश. आता मात्र मैदानात जोडी असताना हरेश श्रीराम यावेळेस मात्र फलंदाज कमबॅक करताना येते. 74 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल. आणि ते धावचीत होताना फलंदाज. धाव संख्या ती 74 धावा. 75 धावांचं टार्गेट असेल ते उंबरमाय सांगा पुढे. क्षेत्ररक्षण लावायचं आहे एकता कर्डी संघ. प्रेक्षकांनी खुर्च्या खाली करून द्यायच्या आहेत. खेळण्यासाठी आहेत त्या खुर्च्या नोंद घ्यायची आहे. खुर्च्या खाली करायच्या आहेत. समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला आपले स्टॉल लागलेले आहेत. ज्याला पोटामध्ये कावळे ओढत असतील त्या तिकडे संपर्क साधायचा आहे. अंडा पाव, वडापाव, तसेच थंडगार असे आपला गोळावाला राजूभाई.
एकता कसाराचा संघनायक तसेच लाहे दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. सामना हा शेवटच्या षटकापर्यंत जाईल अशी सर्व प्रेक्षकांची अपेक्षा. काटेकी टक्कर होईल असं इथे भविष्य वर्तवण्यात येत आहे. आमचे ऑक्टोपस भविष्य पंकज पवार स्ट्राईक गोलंदाज उंबरमाळ संघाकडनं गणेश तसेच नॉन स्ट्राईकला ते नामदेव. गोलंदाजी मार्क सजवताना गोलंदाज गुड्डू. आपल्या बिजी ड्युटीमधून इथे वेळ काढून क्रिकेटसाठी अवेलेबल असणारे गणेश फॉरेस्ट डिपार्टमेंट मॅन फ्रॉम गव्हर्नमेंट सर्व्हिस करणारे गणेश भाई. यावेळेस मात्र हवे चेंडू आहे ते पहिल्या चेंडूचा समाचार घेताना झेल का व्यवस्थित जज करता आला नाहीये. दरम्यान त्या फलंदाजांनी ते 2 धावा ह्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. पंच्याहत्तर धावांचं टार्गेट असताना पाठलाग करताना इथे फलंदाज गणेश आणि नामदेव. पुढील चेंडू असेल तर गुड्डूचा पुन्हा एकदा गणेशसाठी. यावेळेस पंच दिशा चेंडू ते घोषित करतायत. धाव संख्या होते ती 3 धावा. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र यॉर्कर लेन चेंडू. फलंदाज मात्र एक डिफेन्सिव्ह शॉट पाहायला भेटले ते कोणती धाव घेण्यात यशस्वी नाही आहेत. दरम्यान पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा गुड्डूचा. यावेळेस मात्र प्रहार येतोय. खेळ तिथे उपस्थित आहे. जेल बाद होता है फलंदाज गणेश. धाव संख्या होते ती 3 धावा. मात्र नवीन फलंदाज तुषार जोरदार प्रहार पाहायला भेटतय परंतु तेवढं चालू क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. धाव संख्या होते ती 4 धावा. पुढील चेंडू असेल तो गुड्डूचा तुषार साठी. यावेळेस मात्र डिक्लेअर झोनकडे चेंडू जातोय. 1 धाव मिळते. धाव संख्या होते ती 5 धावा.
यावेळेस मात्र हवेत चेंडू आहेत, परंतु चेंडू वन बाउंस सीमा पार होत आहे. धाव संख्या होती ती 9 धावा. षटक संपतंय. जवळजवळ दोन्ही संघाची ते सुरुवाती 9 धावांनी झाली होती पहिल्या षटकानंतर. सेम स्कोरबोर्ड इथे. मात्र गोलंदाजी मार्क सज्ज होताना गोलंदाज आशिष आतिश ओ द विकेट अटॅक करतायत. आतिश फलंदाज त्रिफळाचित होते इथे. यावेळेस खूपच मोठासा आदरा पाहायला भेटतोय तो उंबरमाळ संघाला. नवीन फलंदाज क्रीज मध्ये जाताना अजय. बघूया अजय इथे आपल्या संघासाठी विजय साजरा करतील का. ही येणारी वेळ आपल्याला पाहायला भेटेल येणाऱ्या वेळेत. गोलंदाजी मार्क सज्जात. पुन्हा एकदा आतिश. अजयने जर चौकार षटकाची आतिषबाजी केली तर इथे कदाचित विजय साकार करू शकतायत. दरम्यान आतिशचा पुढील चेंडू असेल तो अजयसाठी. षटकातला पुढील चेंडू आतिशचा. यावेळेस मात्र फलंदाज पायनीच्या शेतात भिरकवण्याच्या नादात बीट. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा आतिशचा. यावेळेस मात्र दिशा चेंडू पंच घोषित करतात. 1 धाव मिळते. धाव संख्या होते ती 10 धावा. अजून इथे 4 चेंडू शिल्लक आहेत. पुढील चेंडू असेल तो आतिशचा. यावेळेस मात्र जोरदार पाहायला भेटतोय ते. चेंडू मात्र सीमेची वेध घेत 4 धावेसाठी. धाव संख्या होती ती 14 धावा. एकटा कसारा आपला निर्णय कळवायचा आहे. बॅट पंच धावा कळवायच्या आहेत. 1 धाव. धाव संख्या होती 15 धावा. लाय संघाचं क्षेत्ररक्षण आहे. यावेळेस होता फटका येतोय. पुन्हा एकदा चेंडू 1 बाउंस सीमा पार. चौकार.
धाव संख्या होते ती 19. षटकातला शेवटचा चेंडू असेल अतिशचा, तर मात्र तुषारसाठी. तर मात्र हवे चेंडू आहे ते झेल घेण्याच्या प्रयत्नात चांगला असा झेल पाहायला भेटतोय, तर अप्रतिम झेल. धन्यवाद डीजे. धाव संख्या देते 19. आतापर्यंत कंपॅरिझन करायला पाहिजे दोन्ही संघाची ते सेम धावा झाल्या होत्या 2 षटकानंतर 19-19. त्यानंतर मात्र हार्ड हिटिंग पाहायला भेटली ती गुड्डूची. तर मात्र फलंदाजी मार्क सज्ज होताना फलंदाज अजय. गुड्डूचा पुढील चेंडू असेल सॉरी तन्मयसाठी. षटकातला पुढील चेंडू असेल तो गुड्डूचा तन्मयसाठी. फलंदाज बीट इथे. यावेळेस मात्र पंच इथे दिशा सॉरी नो चेंडू घोषित करतायत आणि हा फिट असेल. नो +1 धाव संख्या तिथे 21 धावा. हा चेंडू फ्रीड असेल आणि फलंदाज असतील ते अजय. पंच एक धाव घोषित करतात ते. धाव संख्या होते ती 22 धावा. पुढील चेंडू असेल तो गुड्डूचा तन्मयसाठी. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, परंतु ट्रीटमेंट मात्र 4 धावांसाठी दिली ती फलंदाज तन्मयने. धाव संख्या होते ती 26 धावा. पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा गुड्डूचा. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला भेटतंय. यावेळेस मात्र क्लास पाहायला भेटलाय ते क्षेत्रक्ष मात्र सुमार होत. चेंडू सीमारेषा पार होत 4 धावेसाठी.
धाव संख्या होते ती 30 धावा. षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. तर मात्र ऑफसाईड दिशेने जोरदार फटका पाहायला भेटतोय. धाव संख्येत मात्र एकने भर झाली. धाव संख्या होते ती 31 धावा. षटक संपतय. तर मात्र 12 चेंडू आणि जवळजवळ इथे 44 धावांची गरज आहे. 12 चेंडू 44 धावा. बारा चेंडू 44 धावा. जवळजवळ इथे 22 धावा पर ओव्हर. नवीन गोलंदाज अक्षयचा सामना करते ते तन्मय. यावेळेस मात्र डिक्लेअर झोनकडे चेंडू जातोय एज घेऊन. धाव संख्या होते ती 32 धावा. पुढील चेंडू अक्षयचा. यावेळेस मात्र पंच घोषित करते चेंडू दिशाहीन. धाव संख्या होती ती 33 धावा. पुन्हा एकदा सज्ज ते फलंदाज अजय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार पाहायला भेटतो. खेळ त्याच्या खाली आहे. झेल काही ते जज करता आला नाहीये. दोन धाव ते मिळत आहेत. धाव संख्या होती ती 35 धावा. धाव संख्या होती ती 35 धावा. पुढील चेंडू असेल अजयसाठी. यावेळेस मात्र फलंदाजाकडे मात्र कोणतंही उत्तर नव्हते ते. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. जर अक्षयाने जर अजयला बाद केले तर त्यांना 101 रुपयाचं पारितोषिक योगेश कडे येईल. योगेश गायकवाड. यावेळेस मात्र हवेत चेंडू येते. झेल घेण्याचा प्रयत्न. झेल काही ते टिपता आला नाहीये. 2 धाव ते जमत आहेत फलंदाज. धाव संख्या होती ती 37 धावा. अक्षरा इथे बक्षीस लागूच आहे. विकेट घेतल्यास 101 रुपयाचं पारितोषिक योगेश कडनं.
यावेळेस मात्र पंच धावा किती? एकच धाव मिळते ते. धाव संख्या होते ती 38 धावा. यावेळेस मात्र हवेत चेंडू येते. झेल घ्यायच्या प्रयत्नात जवळजवळ 3 खेळाडू इथे झेल का टिपता आला नाहीये. दरम्यान पर्यंत त्यांनी 2 धावा इथे पूर्ण केल्या. धाव संख्या होती ती 40 धावा. आता मात्र 60 चेंडू आणि 35 धावा जमवायच्या आहेत त्या उंबरमाळ संघाला. यावेळेस मात्र उत्तुंग असा षटकार पाहायला भेटतोय. धाव संख्या होती 46 धावा. तर मात्र 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. शान आई तुझं देऊला धन्यवाद डीजे. सहा चेंडू 29 धावांची गरज. डायरेक्ट हिट फलंदाज धावचीत. तरी ते विजय होऊ शकतो उंबरमाळ संघ. यावेळेस फलंदाज बेट. फलंदाज बेट आणि मॅच सुद्धा इकडे क्लिअर होताना प्रहार पाहायला भेटत इथं. 1 बाउंड चेंडू सीमा पार चौकार. पुढील चेंडू असेल हरेच अजय साठी. यावेळेस मात्र हवेत चेंडू येते झेल घेण्याच्या प्रयत्नात. यावेळेस मात्र सुंदरसा झेल पाहायला भेटला सागर यांच्याकडनं.
षटकातले पुढील चेंडू असतील. झेलचे ड्रॉप होतोय. मयूर यांच्याकडनं दुसरा ड्रॉप. षटकातला शेवटचा चेंडू. जोरदार प्रहार पाहायला भेटतो. तिथं षटकार इथं होऊ शकतो. Ah!